जलील शेख हत्या प्रकरणातील तपासात हलगर्जीपणा होत असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला। आव्हाडांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले। 7 अटकेत तर 2 जण फरार आहेत असं फडणवीस म्हणाले। तर पुरावे पुन्हा पडताळणार, पुन्हा चौकशी केली जाईल असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिले। जमील शेख हत्या प्रकरणात मी आपल्याकडे कागदपत्र पाठवतो, त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला समजून येतील। मी ज्या इथे आता बोलत नाही, वेळ घेत नाही आपला, पण याची जेव्हा आपण फेर चौकशी म्हणतात तेव्हा ही फेर चौकशी जर आपण एक टीम तयार करणार असाल तर ह्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करून 24 तासात या गुन्ह्यातला पहिला आरोपी सोनू उर्फ इरफान ह्याला पकडणारा जो इन्स्पेक्टर आहेत त्यांना या जर टीममध्ये सामील करून घेतलं तर या जमील शेखच्या हत्याकांडात आपण शेवटपर्यंत पोहोचू शकेल। तसंच जो पहिला शूटर आहे ज्याने पकडल्या गोरखपूरला नावं घेतली होती त्याचा एक 164 झालेला आहे। आपण म्हणालात की झालेला नाही, पण तो ऑन रेकॉर्ड माझ्याकडे आहे, त्यामुळे त्याच्यात आपल्याला काही माहिती चुकीची मिळाली असेल। मी कागदपत्र पाठवतो। स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला यांचे कट्टर राजकीय विरोधक होते व जमील शेख हे नजीब मुल्ला यांच्या अनधिकृत कामाची माहिती आरटीआय मार्फत प्राप्त करत होते। त्यामुळेच नजीब मुल्ला यांनी जमील शेख यांचा खून करण्याचे कारस्थान रचले असा मला संशय आहे असं फिर्यादीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। यामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाले आहेत। 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 2 आरोपींचा अजून शोध सुरू आहे। 7 अटक आरोपींपैकी या ठिकाणी एका आरोपीला न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे। 6 आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। आणि आपण जे या ठिकाणी सांगितलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याने नजीब मुल्ला यांचं नाव घेतलेलं नाही, पण 2021 मध्ये 3 साक्षीदाराने 164 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या 164 स्टेटमेंटमध्ये या तिघांनी नजीब मुल्ला याचं नाव घेतलेलं आहे। आणि त्यानुसार आत्ता तरी पोलिसांनी जी काही चौकशी केलेली आहे त्या चौकशीत यांनी दिलेलं विवरण आणि प्रत्यक्ष घटना याच्यामध्ये जी पुराव्याची साखळी मिळायला पाहिजे ती पुराव्याची साखळी नाही, त्यात विसंगती दिसते आहे। तथापि जे मय्यत आहेत त्यांच्या दोन्ही मुलींनी अतिशय आक्रोशाने हा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा याची चौकशी ही निश्चितपणे या ठिकाणी स्वतंत्रपणे केली जाईल आणि या सगळ्या पुराव्यांना पुन्हा एकदा पडताळून कुठेही जर यामध्ये संबंधित व्यक्तीचा सूत्रामही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।